नवनियुक्त खासदार सुनेत्रा पवार यांनी सुद्धा देहूमध्ये जाऊन तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलंय। तर डोक्यावर तुळस घेऊन सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांच्या भजनात सहभाग घेतला। एवढंच नाही तर यावेळी त्यांनी फुगडी सुद्धा खेळली आहे। आपण पाहू शकतो दरवर्षी खरं तर सुप्रिया सुळे सुद्धा वारीमध्ये सहभागी होत असतात। यंदा सुनेत्रा पवार या सुद्धा वारीत सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर राज्यसभेच्या खासदारपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर डोक्यावर तुळस घेऊन त्यांनी या वारकऱ्यांसोबत पायी सुद्धा चालण्याचा आनंद घेतलाय।